कृष्ण राधे राधे हरे कृष्ण. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? तर ताईंनो, आपल्या शब्दांना किती किंमत असते हे मी तुम्हाला आज एका छोट्याशा गोष्टीवरून समजून सांगणार आहे. म्हणजेच तुमच्या शब्दांना किती किंमत आहे हे तुम्हाला कळेल. तर ताईंनो, तुमचा एक होकार किंवा तुमचा एक नकार पूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता ते कसं हे मी एका छोट्याशा गोष्टीवरून तुम्हाला समजून सांगते की एक राजा होता ताईंनो. त्याला त्याच्या स्वप्नांच्या फळांवरती पूर्ण विश्वास होता. म्हणजे त्याला जर स्वप्न पडलं तर त्याच्या परिणामावरती त्याला विश्वास असायचा. तर एक दिवशी तो झोपलेला असताना त्याला असं स्वप्न पडतं की त्याचे सगळे दात पडलेले आहे, पण एक दात मात्र उरला त्याचा, असं त्याला स्वप्न पडतं. दुसऱ्या दिवशी दरबारात राजा जातो आणि त्याच्या दरबारामध्ये अनेक विशेषज्ञ असतात. त्यांना विचारतो, या स्वप्नाच्या फळाविषयी त्यांना विचारतो, पण कुणीही त्याला त्या स्वप्नाचं फळ सांगू शकत नाही, नीटनेटकं सांगू शकत नाही की या स्वप्नाचं काय फळ असेल हे कुणीही त्याला सांगू शकत नाही. मग अनेक जण असतात त्याच्या दरबारामध्ये. त्यापैकी एक जण राजाला सुचवतो की राजन, शेजारच्या राज्यामध्ये एक विद्वान पंडित आहे जे स्वप्नांच्या परिणामाविषयी उत्तम जाणकार आहेत आणि ते एकदम निश्चित सांगतात. तेव्हा राजन त्या शेजारच्या राज्यातल्या विद्वान पंडिताला आपल्या दरबारात बोलवतो आणि राजकीय पद्धतीने त्याचा आदर सत्कार सन्मान सर्व काही करतो. जेव्हा ते विद्वान पंडित त्या राजाला विचारतात की सांगा तुम्हाला काय स्वप्न पडलं ते, तेव्हा राजा त्या विद्वान पंडिताला सांगतो की मला असं असं स्वप्न पडलं की माझे सगळे दात पडले पण एक दात मात्र उरला माझा, असं स्वप्न मला पडलेलं आहे. तेव्हा ते विद्वान पंडित त्या राजाला उत्तर देतात की राजन, तुमच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे सगळे दात पडले म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचा मृत्यू निश्चित आहे आणि तुमचा एकच दात उरला आहे, याचा अर्थ फक्त तुम्ही जिवंत राहणार आहात. बाकी तुमच्या कुटुंबातले सगळे मरणार आहे, फक्त तुम्हीच जिवंत राहणार आहात आणि तुम्ही त्यांच्या मृत्यू थांबवू शकत नाही, पण तुम्ही मात्र फक्त जिवंत राहणार, बाकी सगळे मरणार. ते यावरती राजा चिडतो, राजा रागवतो. राजा लगेच त्याच्या मंत्र्यांना आदेश देतो की या विद्वानाला आत्ताच्या आत्ता तुरुंगात डांबा. तेव्हा विद्वान दयावया करू लागतो की मी तर तुमचं स्वप्नाचा खरा अर्थ सांगितला, पण तुम्ही मला तुरुंगात डांबायला निघाले. तर राजा म्हणतो ते काही नाही, मला काही आवडलेलं नाही, तुमचं जे तुम्ही सांगितलं आहे जो अर्थ तो काही मला पटलेला नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुरुंगात तुमची रवानगी होईल. तेव्हा विद्वान पंडिताला तुरुंगात घेऊन जातात आणि डांबतात, तुरुंगात डांबून ठेवतात. आता राजाला त्या स्वप्नाचा अर्थ जाणण्याची इच्छा असते की मला कोण खरं सांगेल बाबा या स्वप्नाचा अर्थ खरं काय आहे ते. तेव्हा तो त्याच्या मंत्र्याला म्हणतो की राज्यात दवंडी पिटवा, जो कोणी मला या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला मी मोठं बक्षीस देईल, खूप मोठं बक्षीस देईल. तर राजाच्या आज्ञेप्रमाणे मंत्री सगळ्या राज्यात दवंडी पिटवतो की जो कोणी राजाच्या या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला खूप मोठं बक्षीस मिळेल. तेव्हा दुसऱ्या दिवशी दरबारात एक साधारणसा तरुण येतो आणि तो राजाजवळ जातो आणि राजाला म्हणतो की राजन, तुमच्या जे स्वप्न पडलं तुम्हाला, ते तुमचं जे स्वप्न ऐकलं ना मी, त्याबद्दल मला खूप आनंद झाला. तर राजा म्हणतो असं आहे का, तू सांगू शकतो का याचं निश्चित काय फळ आहे, काय परिणाम आहे? तो म्हणे हो, अगदी निश्चित सांगू शकतो मी. मग राजा म्हणतो सांग, तुला जर माहिती असेल, तू एवढा विद्वान आहेस, तुझ्या जर स्वप्नाबद्दल तुझं जाणकार असेल स्वप्नाबद्दल तर सांग. तर तो साधारणसा दिसणारा जो तरुण असतो तो राजाला म्हणतो की तुमचं जे स्वप्न आहे ते फार आनंदमयी स्वप्न आहे, खूप आनंद तुम्हाला होणार आहे, याचं फळ मी सांगतो ते तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल, कारण मलाच खूप आनंद झाला. राजा म्हणे सांग म्हणे. तर तो साधारणसा तरुण जो असतो तो राजाला म्हणतो की राजा, तुमचं जे स्वप्न आहे, सगळे दात पडले तुमचे आणि एकच दात उरला, हे जे स्वप्न आहे म्हणजे तुमची आयु ही खूप मोठी आहे, तुम्ही खूप वर्ष जगणार आहात, तुम्ही खूप वर्ष जगणार आहात आणि या प्रजेवर, आमच्या प्रजेवरती तुम्ही खूप वर्ष राज्य करणार आहात. मग यापेक्षा मोठा आनंद आम्हाला कोणता असेल की तुम्ही आपल्या प्रजेवरती म्हणजेच आमच्यावरती वर्षानुवर्ष राज्य करणार आहात, इतकं तुमचं आयुष्य आहे, म्हणजे तुम्ही खूप वर्ष राज्य करणार आहात.
एवढं तुमचं आयुष्य आहे भरभरून. मग आम्हालाही खूप मोठा आनंद झाला, कारण तुम्ही प्रजेवरती राज्य करणार आहात म्हटल्यावरती तुमच्यासारखा राजा आम्हाला लाभलेला आहे. मग तुमचं आयुष्य इतकं मोठं आहे म्हणजे तुम्ही जास्त वर्ष आमच्या प्रजेवरती राज्य करणार. त्यामुळे आम्हाला फार मोठा आनंद झाला या बाबतीत. तर हे उत्तर ऐकून राजाला खूप मोठा आनंद होतो आणि राजा त्याला हिरे, मोती, सोन्याच्या मोहरा असं भरभरून त्याला बक्षीस म्हणून राजा देतो. तेव्हा तो साधारणसा तरुण ते बक्षीस घेऊन त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने त्या विद्वान पंडिताला डांबून ठेवलेलं असतं तुरुंगामध्ये. विद्वान पंडित त्या तरुणाकडे बघत असतो. त्या तरुणाला विद्वान पंडित विचारतो, अरे मी जे उत्तर दिलं त्यावर राजाने मला तुरुंगात डांबलं आणि तू जे उत्तर दिलं त्याबद्दल तुला बक्षीस मिळालं, मग हे तू असं कोणतं उत्तर दिलं? तेव्हा तो साधारणसा तरुण त्या विद्वान पंडिताला सांगतो की तुम्ही जे उत्तर दिलं त्यामध्ये तुम्ही नकारात्मक पद्धतीने उत्तर दिलं, म्हणजे तुमच्या शब्द जे होते ते नकारात्मक होते. तुम्ही राजाला असं सांगितलं की तुम्ही फक्त जगणार आहे आणि बाकीचे तुमच्या कुटुंबातले सगळे लोक मरणार आहेत आणि फक्त तुम्हीच उरणार आहात. हे तुमचं नकारात्मक उत्तर होतं. त्यामुळे राजाला राग आला. पण मी जे उत्तर दिलं ते सांगतो मी तुम्हाला, मी काय उत्तर दिलं ते. मी त्यांना असं सांगितलं की तुमचं आयुष्य खूप मोठं आहे आणि तुम्ही खूप वर्ष या प्रजेवरती राज्य करणार आहात. त्यामुळे आम्हालाही आनंद होतो आहे खूप. मी असं उत्तर सांगितलं. विद्वान म्हणलं, तो जो विद्वान असतो तो म्हणला, मी पण हेच उत्तर सांगितलं होतं ना, मी काय वेगळं. तेव्हा तो तरुण म्हणतो की तुमचे शब्द नकारात्मक होते आणि माझे शब्द होकारात्मक होते. त्यामुळे हा फरक आपल्या दोघांच्या उत्तरामध्ये होता. मी व्यवस्थित शब्द योजले, व्यवस्थित शब्द मी बरोबर, माझे जे शब्द होते ते निवडून घेतले. मी शब्द जे होकारात्मक शब्द होते ते निवडले. त्यामुळे राजाला ते आवडले. तुम्हाला तो प्रकार करता आला नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोललात, त्यामुळे राजा चिडला, राजा रागवला तुमच्यावरती. तेव्हा विद्वान पंडिताला शब्दांची किंमत कळाली की आपण कुठल्या प्रकारचे शब्द वापरायला हवे होते, जे या साधारण दिसणाऱ्या तरुणाने वापरले. म्हणजे शब्दांची किती किंमत असते ताईंनो, हे तुम्हाला या गोष्टीवरून कळलं असेल. काय परिणाम होतात जर आपण नकारात्मक शब्द वापरले तर काय परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला या गोष्टीवरून समजलं असेल. मग आपण पण आपल्या आयुष्यात ताईंनो कधीकधी नकारात्मक शब्द वापरतो, त्यामुळे नातेसंबंध आपले खराब होतात. म्हणजे नातेसंबंधात आपल्या वाईटपणा येतो. कारण आपल्याला बोलायचं व्यवस्थित असतं, बोलायचं आपल्याला सगळं चांगलंच असतं, पण कधीकधी आपल्या शब्दांची निवड चुकते बोलण्याची. त्यामुळे शब्द एकदा तोंडातून निघून गेला की तो परत येत नाही. शब्द परत येत नाहीत. एकदा तोंडातून शब्द गेला की गेला. मग तो नकारात्मक शब्द जर आपल्या तोंडातून गेला असेल ना, तर त्याचे परिणाम नकारात्मक होतात. अशी शब्दांची किंमत असते. मग शब्दांची योग्य निवड आपल्याला करता आली पाहिजे. कारण आपण लहानपणी की नाही कसं बोलायचं हे शिकलेलो असतो. कसं बोलायचं हे आपण लहानपणी आपोआप शिकतो, सहज शिकतो की आपण कसं बोलायचं. पण काय बोलायचं यामध्ये मात्र आपलं आयुष्य निघून जातं. पण आपल्याला कळत नाही की काय बोलायचं, नेमकं काय बोलायला पाहिजे. यामध्ये मात्र आपलं आयुष्य निघून जातं. आणि कधीकधी माणसाला पस्तावा होतो की अरे मी असा शब्द नव्हता वापरायला पाहिजे. हे शब्दाची किंमत असते. हीच असते शब्दांची किंमत. योग्य शब्द तुम्ही जर वेळेला वापरला तर त्याचे परिणाम खूप चांगले होतात. त्यामुळे शब्दांची निवड करायला शिका ताईंनो. होकारात्मक शब्द वापरले गेले पाहिजेत आपल्याकडून. त्यामुळे आपले नातेसंबंधही सुधारतात आणि नातेसंबंधामध्ये प्रेम टिकून राहतं. कारण आपण होकारात्मक शब्द वापरले तर होकारात्मकच उत्तर येईल आणि नकारात्मक शब्द वापरले तर नकारात्मक उत्तर येईल. हे असतात शब्दांची निवड जर चुकली आपली तर योग्य शब्दांची निवड करायला शिका ताईंनो आणि त्यानुसार शब्द वापरायला शिका. म्हणजे ज्या गोष्टी त्रासदायक असतात त्यासुद्धा आनंददायक होऊन आपल्याकडे येतील. एवढी शब्दांना किंमत असते. या छोट्याशा गोष्टीवरून तुम्हाला शब्दांची किंमत कळली असेलच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब लाईक करत नाही. लाईक सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं असतं. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे. आपल्याला सगळ्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत, पसरवायच्या आहेत. सगळ्यांना आनंद देण्याचं काम आहे आपलं. आपण आपला मानवजन्म आनंद देण्यासाठीच असतो.
हो की नाही? त्यामुळे लाईक सबस्क्राईब करा. आनंदी रहा, हसत रहा, टेन्शनमुक्त जगा आणि स्वतःची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. धन्यवाद.